घरी. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. कसे आहात तुम्ही? मला नक्की खात्री आहे, की आपण या दुसऱ्या भागात जेव्हा भेटतोय, तेव्हा नव्याने काही गोष्टींचा विचार करणार आहोत. आणि ह्या भागामध्ये आपण विपणन किंवा म्हणजेच मार्केटिंगच्या एका विशिष्ट पद्धतीचा किंवा प्रणालीचा हा प्रामुख्याने विचार करणार आहोत. यामध्ये आजच्या भागात आपण नेचर आणि स्कोपमधल्या किंवा ज्याला आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग असं म्हणतो, त्याच्यातल्या भाग दुसरा हा बघणार आहोत. यामध्ये आपण विपणन मिश्र किंवा मार्केटिंग मिक्स याच्याकडे जास्त लक्ष देणार आहोत. एक पूर्ण 1 तासाची केस स्टडी इथे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे जे आपण शिकतो ते खरोखर व्यवसायामध्ये कसं वापरलं जातं, कसं उपयोगी पडतं, याच्याकडे आपण नक्की लक्ष पुरवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या जागतिकीकरणाच्या भागामध्ये किंवा कालखंडामध्ये अतिशय स्पर्धात्मक असं युग तयार झालेलं आहे आणि कुठल्याही व्यवसायाचं यश आणि अपयश हे मोजले जातंय विपणन कार्यामध्ये. ते कार्य किती प्रभावीपणे केलं गेलं आहे किंवा एखादा व्यवसाय विपणन कार्यात किती प्रभावी आहे ह्याच्यावर त्यांचं यश हे निर्धारित केलं जातंय. आणि त्यामुळे विपणन हे अतिशय महत्त्वाचं किंवा आवश्यक ठरतंय आजच्या जगात स्पर्धा ही पूर्ण करण्यासाठी. विपणन हा शब्द आपण मागच्या वेळी बघितला, मागच्या भागामध्ये बघितला, जिथे आपण बघितलं की पणन हा मूळ संस्कृत शब्द आहे आणि त्यापासून विपणन हा शब्द तयार झाला आहे किंवा प्रचलित झाला आहे. पणन म्हणजे मालाची विक्री आणि विपणी म्हणजे बाजार. हे आपण मागच्या भागामध्ये शिकलेलो आहोत. तुम्हाला नक्कीच आठवत असेल. आता आपण थोडं पुढे जाऊन आजच्या भागामध्ये विपणन मिश्रणाचे घटक किंवा विपणन मिश्राचे घटक हे बघणार आहोत. आता ते वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी किंवा वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत. आपण जेवढा अभ्यास करू मार्केटिंगचा किंवा विपणनाचा, तेवढी त्याच्यातली खोलवर माहिती आपल्याला इथे मिळत जाणार आहे. इंग्रजीतला मार्केटिंग शब्द हा मराठीत विपणन म्हणून वापरला जातो. मार्केटिंग या शब्दाची उत्पत्ती लॅटिन शब्दांमधून झालेली आहे, जिथे मर्कटस असा हा मूळ शब्द आहे. चला तर मग पुढे बघूया. जर आपण आठवलं की विपणनाची व्याख्या काय होती किंवा त्याचे मुख्य मुद्दे जे आपल्याला लक्षात घ्यायचे होते ते काय होते, तर विपणन आणि सेवा विपणन ह्या 2 गोष्टींच्या विविध संदर्भातील माहिती आणि तथ्यांचे आकलन, संकलन, नोंदणी, विशेषण, विश्लेषण, पृथक्करण या सगळ्यांचं मूल्यमापन करणं म्हणजे विपणन. जर आपण अमेरिकन विपणन संघ किंवा अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन AMA यांची व्याख्या बघितली विपणनाची, तर ते म्हणतात की विपणन हे एक संख्यात्मक कार्य आहे, संघटनात्मक कार्य आहे, प्रक्रियांचा हा एक समूह आहे, संच आहे, ज्याद्वारे ग्राहक, भागीदार आणि समाज हे तिघेही एकत्र येतात आणि कुठल्या तरी गोष्टीची, वस्तूची किंवा सेवेची ही मूल्य निर्धारित करतात. त्याचे संज्ञापन किंवा संप्रेषण करणे हे अतिशय गरजेचे ठरते आणि मोठ्या प्रमाणावर ही सेवा किंवा वस्तू वितरित करणे हे महत्त्वाचे कार्य येथे केले जाते. यामध्ये देवाणघेवाणही असते. जर आपण विपणनाची मुख्य कार्य किंवा महत्त्वाची कार्य बघितली तर आपल्या लक्षात येईल माफ करा की विक्री, खरेदी, वाहतूक, साठवण, प्रमाणीकरण, प्रतवारी, वित्तपुरवठा म्हणजे फायनान्शियल हेल्प, रिस्क टेकिंग किंवा जोखीम आणि बाजार माहिती म्हणजे मार्केट इंटेलिजन्स या सगळ्याचा इथे समावेश होतो. सो जेव्हा आपण विपणनाचे महत्त्वाचे कार्य बघतो तेव्हा बाईंग, सेलिंग, असेंबलिंग या पद्धतीने ग्रेडिंग, ब्रँडिंग असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. जर आपण विपणन
मिश्र किंवा मार्केटिंग मिक्स या भागाकडे वळलो तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की योग्य ती वस्तू किंवा सेवा ही अतिशय योग्य ठिकाणी योग्य किमतीला योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणे म्हणजे विपणन मिश्र. खूपच योग्य झाले. चला तर बघूया परत एकदा आपण काय म्हणलो. योग्य वस्तू किंवा सेवा म्हणजेच एक्झॅक्ट नीडेड असं ज्याला म्हटलं जातं, जी नक्की आवश्यक आहे तीच वस्तू मिळणं हे खूप वेळा गरजेचं असतं. म्हणून योग्य वस्तू किंवा सेवा असं म्हणलं गेलं इथे. योग्य ठिकाणी योग्य किमतीला योग्य त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे विपणन मिश्र म्हणजे मार्केटिंग मिक्स. ह्याला इंग्लिशमध्ये मार्केटिंग मिक्सला 4 उपभाग हे पडलेले आहेत, जिथे आपण प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन असं म्हणतो. ही पूर्ण संकल्पना ही जे मॅकार्थींनी मांडलेली आहे. जेरॉम मॅकार्थी ज्यांचं नाव होतं, 1960 मध्ये ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आता जेव्हा आपण विपणन मिश्रण म्हणतो त्यावेळी उत्पादकांच्या दृष्टीने ही नफा उत्पादित करणारी असावी, ग्राहकांच्या दृष्टीने ही गरजापूर्तीची असावी, तसंच समाजाच्या दृष्टीने त्याचे मूल्य हे अतिशय महत्त्वाचे असावे, त्याचप्रमाणे सरकारलाही त्याचा उपयोग व्हावा अशी इथे अध्यारूत संकल्पना आहे. चला तर मग पुढच्या स्लाइडकडे वळूया. जर तुम्ही पुढे बघितलं तर इथे आपल्याला काही व्यवस्थापनाची तत्वे किंवा पद्धती याचा अवलंब करावा लागणार आहे. कारण ही पूर्ण विपणन व्यवस्था जी आहे ती व्यवस्थापनातले काही तत्व किंवा प्रणालींवर ही आधारित आहे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन, त्यांची अंमलबजावणी, विश्लेषण आणि नियंत्रण हे सगळं एका पाठोपाठ एक करणं हे गरजेचं असतं. आपल्या अभ्यासक्रमात हे 4 ब्लॉक्स आपल्याला याची माहिती करून देणार आहेत. ब्लॉक नंबर 1 मध्ये संपूर्ण मार्केटिंग मिक्स किंवा मार्केटिंगचा प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंगचा किंवा विपणनाचा अभ्यास केलेला आहे. ब्लॉक नंबर 1 आपल्याला ओळख करून देतो की आपण पुढे काय शिकणार आहोत. आपल्या ब्लॉक नंबर 2 मध्ये आपण वस्तू किंवा प्रोडक्ट, ज्याला आपण मूर्त संकल्पना म्हणतो, ज्याला आपण हात लावू शकतो, बघू शकतो, ज्याचा वास घेता येतो, ज्याचे थोडीशी चाचणी घेता येते किंवा ज्याला टेस्ट करतो आपण असं म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास हा ब्लॉक नंबर 2 मध्ये प्रोडक्ट रिलेटेड मिक्सची मध्ये करणार आहोत. आता त्याला उत्पादन मिश्र असं आपण मराठीत म्हणूया. तिसरा जो ब्लॉक आहे तो आपल्या दुसऱ्या संकल्पनेबद्दल अभ्यास करतो आणि ती संकल्पना आहे किंमत किंवा प्राइस रिलेटेड. आता ही प्राइस ही दोन्ही बाजूंना अतिशय लाभदायक ठरली पाहिजे. विक्रेता आणि खरेदी ग्राहक ह्या दोघांचाही लाभ या किंमत या संकल्पनेमागे होतो. एक अतिशय योग्य अशी किंमत ठरवणं किंवा निर्धारित करणं ही प्रचंड आवश्यक परंतु तितकीच अवघड अशी गोष्ट असते. प्रत्येक व्यक्तीनुसार ही संकल्पना जी आहे योग्य किमतीची ती बदलत असते आणि म्हणूनच प्राइस मिक्स किंवा किंमत ही जी संकल्पना आहे ती आपण ब्लॉक नंबर 3 मध्ये बघणार आहोत. त्याचा पूर्ण अभ्यास, वेगवेगळ्या त्याच्या पद्धती, त्याच्या वेगवेगळ्या कॅल्क्युलेशनच्या किंवा त्याची गणितं कशी मांडावी किंवा त्याचं संबंध गणित कसं सोडवून नक्की किंमत कशी निर्धारित करावी या संदर्भाची संपूर्ण माहिती आपल्याला ब्लॉक नंबर 3 मध्ये मिळणार आहे. चौथी जी अतिशय महत्त्वाची कल्पना विपणन मिश्रामध्ये मांडली गेलेली आहे जेरॉम मॅकार्थींकडनं ती आहे प्लेस किंवा स्थान मिश्र.
ना स्थान इथे जेव्हा आपण म्हणतो तिथे प्लेस किंवा लोकेशन आणि ॲक्सेसिबिलिटी म्हणजेच ठिकाण, त्याचप्रमाणे एखाद्या वस्तू किंवा सेवेची उपलब्धता असा इथे अर्थापेक्षित आहे. आता ह्या सगळ्यासाठी वस्तू तयार करून ती अतिशय योग्य अशा किमतीला त्याच्या योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे आपल्या व्यवसायाचं अतिशय सुयोग्य असं काम आहे. या सगळ्याचा इन डिटेल किंवा अतिशय व्यवस्थित मुद्द्यानुरूप असा अभ्यास आपण ब्लॉक नंबर 4 मध्ये करणार आहोत. ब्लॉक नंबर 5 आपल्याला सांगतं की प्रमोशन मिक्स म्हणजे संवर्धन किंवा विक्रय वृद्धी ही कशी करावी. आता विक्रय वृद्धी किंवा संवर्धन असं जेव्हा असं म्हणतो आपण, तेव्हा त्याच्यात जाहिरात किंवा थेट किंवा ज्याला आपण पर्सनल सेलिंग किंवा सेल्स प्रमोशन असं इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या सर्व गोष्टींचा इथे आपण उल्लेख करणार आहोत आणि अभ्यास करणार आहोत. अतिशय मूर्त अशा वस्तुस्वरूप आणि त्यांचं मूल्य निर्धारण करून त्यांची दळणवळण ही ग्राहकापर्यंत पोचावी वितरणासाठी, या सगळ्या गोष्टींचं कार्य एकत्रितरित्या जर असेल आणि त्याचा अभ्यास केला गेला असेल तर त्याला विपणन मिश्र किंवा मार्केटिंग मिक्स असं म्हणतो. विक्री हे विपणनाचं सार आहे, परंतु विक्री ही संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यांना संभाव्य ग्राहकांना ती खरेदी, एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे आणि हे प्रवृत्त करण्याचं काम संवर्धन किंवा विक्रय वृद्धी करत असतं. विक्री प्रक्रियेत वस्तूची मालकी ही उत्पादकाकडून ग्राहकाकडे हस्तांतरित होत असते. आता काही वेळा जेणेकरून किंवा जास्त करून सेवांमध्ये हा भाग येतो, जास्तीत जास्त वेळा वस्तू खरेदी न करता सेवा खरेदी करावी असा भर संवर्धनामध्ये किंवा जाहिरातींमध्ये केला जातो. त्या संदर्भात आपण काही पुढच्या स्लाइड्समध्ये जरूर बोलूया. चला पुढे मग आता आपण बघूया की पूर्ण विपणन मिश्रणाची संकल्पना काय आहे. जसं मी म्हणलं अतिशय सुरुवातीलाच की ही एक अनेक वेगवेगळ्या क्रियांची एकत्रित अशी प्रणाली आहे. सुरुवातीला जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यवस्थापन निर्णय घेते एखादी वस्तू किंवा सेवा वितरित करण्याचा, तेव्हा ती विविध विभागांमध्ये प्रवेश करू शकते बाजारपेठेच्या, आणि संपूर्ण बाजारपेठ एकाच व्यवसायाला ही अनुकूल नसते कधी कधी, आणि म्हणून आपल्याला शोधून काढावं लागतं की नेमके किती कुठले ग्राहक आणि कुठल्या बाजारपेठेमध्ये आपल्याला हे वितरण करणे गरजेचे ठरणार आहे. एकदा आपला लक्ष्य बाजार जर ठरला तर त्यानुसार योग्य उत्पादन गुण किंवा क्वालिटी, गुणवत्ता, किंमत त्या वस्तूची किंवा त्या सेवेची, त्याचं वितरण आणि त्याची प्रणाली, कारण वितरण प्रणाली हा वेगळा अभ्यासाचा भाग आहे, त्यामुळे त्याची वितरण प्रणाली आणि जाहिरात हे सगळं एकत्र करून किंवा मिश्रित करून किंवा एकत्रित आणून जेव्हा आपण विपणनाचे किंवा व्यवसायाचे ध्येय, ऑब्जेक्टिव्ह ज्याला म्हणतो, असे साध्य करतो, त्यावेळी विपणनाची किंवा विपणन मिश्राची ही संकल्पना पूर्णत्वाला येते. आता हे जे 4 मूलभूत घटक आहेत, उत्पादन किंवा वस्तू, किंमत, स्थान किंवा संवर्धन, हे सगळे जेरॉम मॅकार्थी सरांनी हे वस्तू संदर्भात पुढे मांडलेले होते. जेव्हा वस्तू संदर्भात आपण मार्केटिंग मिक्स म्हणतो किंवा ज्याला प्रोडक्ट रिलेटेड किंवा गुड रिलेटेड असं इंग्लिशमध्ये म्हणतात, मार्केटिंग मिक्स जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा हे 4च महत्वाचे मुद्दे किंवा मूलभूत घटक मानले जातात. परंतु जेव्हा सेवा मिश्राचा भाग येतो, तुम्ही स्लाइडमध्ये बघू शकता, जेव्हा सर्व्हिसेस मार्केटिंग मिक्स किंवा सेवा मिश्र हा अभ्यासाला आपण घेणार आहोत,
तेव्हा त्यामध्ये अजून 3 घटकांची, मूलभूत घटकांची ही ॲडिशन होते किंवा जास्त आपण त्याचा अभ्यास करावा अशी अपेक्षा होते. ना हे सगळे जर तुम्ही इंग्लिश शब्द इथे बघितलेत, तर आपण मागच्या स्लाइडमध्ये प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन आणि इथे पीपल, प्रोसेस आणि फिजिकल एव्हिडन्स असे एकंदर 7 पी आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील 4 हे गुड्स रिलेटेड किंवा वस्तू संदर्भात आहेत आणि हे जे 3 तुम्हाला आता इथे स्लाइडवर दिसत आहेत, ते 3 जे नवीन 3 आहेत, ते सेवा मिश्र किंवा सर्व्हिसेस मार्केटिंगसाठी उपलब्ध आहेत. हे खास करून अभ्यास करतात की जेव्हा एखादी सेवा वितरित केली जाते, तेव्हा कुठल्या प्रकारे व्यवस्थापन त्यांचा अभ्यास करून मग त्या वितरित करतात. जसं व्यक्ती हा अतिशय महत्वाचा घटक इथे पहिल्यांदाच मांडलेला आहे. आता व्यक्ती, प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आणि भौतिक पर्यावरण म्हणजे फिजिकल एव्हिडन्स, वस्तू त्या सेवेशी रिलेटेड किंवा ती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या कुठल्या वस्तू आपल्याला अपेक्षित असतात, त्या सगळ्या वस्तूंचं कधी कधी त्याच्यात रंग येतो, कधी कधी त्याच्यात सुवास येतो, कधी कधी त्याच्यात लाईटची अरेंजमेंट येते किंवा प्रकाशाची उपलब्धता असं ज्याला म्हणतो आपण. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपली सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत किंवा ग्राहकापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचावी आणि व्यवस्थापनाला त्याचा नफा व्हावा असं निश्चितच आपण इथे एक पूर्ण पॅकेज ज्याला म्हणता येईल असं तयार करू शकतो. इथे हे जे 3 नवीन पी आपण अभ्यास करणार आहोत, जसं व्यक्ती, प्रक्रिया आणि भौतिक पर्यावरण, हे सर्व आपण ब्लॉक नंबर 6 मध्ये, जिथे आपण रिसेंट ट्रेंड्स किंवा आधुनिक विपणनाच्या वेगवेगळ्या शैली असं म्हणणार आहोत, तिथे आपण याचा जरूर अभ्यास करूया. आता जर हा पूर्ण संच पीज ज्याला म्हणतो आपण किंवा 7 मार्केटिंग मिक्स पीज, तर ह्यामध्ये एक स्वरूप आपण बघत जाऊ. त्याच्यातला जर पहिला आपण इथे बघितला तर त्याला आपण असं म्हणतो की वस्तू किंवा प्रोडक्ट. आता वस्तू म्हणजे काय हो? इथे वस्तू म्हणजे किंवा प्रोडक्ट, उत्पादन असा खरा याच्यातला अर्थ आहे. आता उत्पादन या शब्दामध्ये वस्तू आणि सेवा ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश नक्कीच केला जातो. तुम्ही जर स्लाइडवर बघितलं तर तुम्हाला तिथे काही अशा गोष्टी दिसतील की ज्या नाशवंत आहेत, पटकन खराब होते. तर आता कोल्ड स्टोरेजमुळे ॲपल किंवा फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स ही जास्त वेळ किंवा जास्त दिवस टिकवून ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. तरी सुद्धा जे रेडीमेड फूड आहे किंवा जे लगेच संपवणारे जे पदार्थ असतात, नाशवंत पदार्थ ज्याला आपण म्हणतो, पेरिशेबल पदार्थ, त्या सगळ्या वस्तू तर इथे आहेतच, परंतु आपल्याला ज्याला कन्झ्युमर गुड्स असं म्हणलं जातं किंवा इंडस्ट्रियल गुड्स असं ज्याला म्हणलं जातं, ग्राहकांनी ज्याचा घरी वापर करावा अशा पद्धतीच्या वस्तू किंवा सेवा किंवा वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये, ज्याला B2B प्रोडक्ट असं म्हणतात, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये आपण ज्या वस्तू उपलब्ध करून देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीच्या सेवा आपण देणं गरजेचं असतं, जसं कन्सल्टन्सी आहे, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे किंवा क्वालिटी कन्सल्टन्सी आहे, ऑपरेशन्स कन्सल्टन्सी आहे, तर ह्या सगळ्या सेवांचा उपयोग आपण इथे करून घेऊ शकतो. जर तुम्ही दुसऱ्या चित्रामध्ये बघितलं तर इथे एक ब्युटी सलून दिसतंय आपल्याला, त्याचा एक छोटासा लोगो दिसतोय. आता ही सेवा ही मूलभूत सेवा आहे जिथे जी सगळ्यांना किंवा सर्व समावेशक आहे आणि ह्या सेवेमध्ये वेगवेगळे ग्राहक कसे येतील किंवा त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील हे बघून त्याच्यावर संशोधन करून योग्य प्रकारचं उत्पादन हे त्यांना मूलभूतपणे उपलब्ध करून देणं
हा इथे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा हा इथे ध्येयपूर्ती करण्यासाठी आपल्याला दिलं जातं. आता कधी कधी काय होतं की हे प्रोडक्ट हे आधीच बाजारामध्ये उपलब्ध असतं किंवा वस्तू ही आधीच ग्राहकांना माहिती असते. आता ती माहिती असलेली वस्तू आपण परत परत विकू शकतो का? नक्कीच का नाही. काही गोष्टी, काही वस्तू या नितांत आवश्यक असतात मानवी जीवनासाठी आणि त्यामुळे निव्वळ त्या उपलब्ध करून न देता त्यांचे नवनवीन उपयोग, त्याचप्रमाणे त्यांची नवीन नवीन उपलब्धता ही आपण बघू शकतो किंवा बदलू शकतो. आता या सगळ्या वस्तू संदर्भातील किंवा प्रोडक्ट रिलेटेड गोष्टींचा अभ्यास आपण ब्लॉक नंबर 2 मध्ये नक्की करूच या, तपशिलाने करूया. परंतु समजा जर त्याच्या विश्लेषणामध्ये काही कमतरता असेल किंवा त्याच्या वितरणामध्ये काही कमतरता सापडत असेल आणि ग्राहक आपल्याला सांगत असतील, अभिप्राय देत असतील की हा थोडासा प्रकार आपण बदला, तर ह्यामध्ये नक्की आवश्यक बदल करणं आणि त्यानुसार परत एकदा उत्पादनाचे योग्य ते ब्रँडिंग करून ग्राहकांना उपलब्ध करून देणं हे अपेक्षित असते. दुसरं, अच्छा, तुम्ही इथे बघितलं असेल, मी इथे 2 ॲपलचा समावेश केला होता या स्लाईडमध्ये. एक होतं ते फ्रूट होतं आणि दुसरा होता तो ऑफकोर्स मोबाईल फोन होता ॲपलचा. आणि ह्या दोन्ही वस्तू तितक्याच हिरिरीने विपणन कार्यामध्ये सहभागी होतात आणि हीच गंमत आहे विपणनाची. चला तर मग पुढे जाऊया. पुढच्या स्लाइडमध्ये आपण केस स्टडी सुरू करूयात. कारण या भागाच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं की आपण एक पूर्ण केस किंवा एक अशी संबंध बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या उत्पादनाची गोष्ट आपण इथे अभ्यासणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे 7P किंवा मूलभूत घटक जे आहेत विपणन मिश्राचे ते अतिशय डिटेलमध्ये किंवा तपशिलाने आपल्याला ज्याचा अभ्यास करता येईल. आता जर तुम्ही इथे बघितलं असेल तर मी एक सँडविच इथे तुम्हाला दाखवते. मला माहिती आहे जेवायची वेळ आहे, तुम्ही नक्कीच जेवून हा भाग बघत असाल आणि त्यामुळे जर तुम्ही इथे बघितलं तर बाकीच्याही गोष्टी आपण इथे बोलू शकतो. जसं उत्पादनं वेगवेगळी आहेत ज्या टिकाऊ किंवा नाशवंत वस्तू आहेत, जसं कार आहे, फर्निचर आहे, फळ आहे, दूध आहे, भाज्या आहे, या सगळ्यांचा भौतिक किंवा अमूर्त, तसेच म्हणजे मूर्त किंवा अमूर्त स्वरूपातील उत्पादनांचा इथे आपण समावेश करणार आहोत. आता हे उत्पादन इथेच थांबतं का हो? याचा अभ्यास किती तपशिलात करावा अशी अपेक्षा आहे. तर ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे विपणन मिश्राच्या पुढे जाऊन उत्पादन मिश्र अभ्यास करणं आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणूनच अख्खा ब्लॉक ज्याच्यात आपण 5 वेगवेगळे धडे फक्त उत्पादन मिश्रावर हे अभ्यास करणार आहोत. काय बरं येतं या उत्पादन मिश्रात बघूयात आपण. मागच्या स्लाइडमध्ये आपण सँडविच बघितलं. लागली ना हिंट, आली ना, मिळाली ना? तर ही हिंट आहे की आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत इथे. तर ही जी केस स्टडी आहे ती नक्कीच तुम्ही ब्रँडही ओळखला असेल. हा ब्रँड आहे सबवेचा. आता ही एक आंतरराष्ट्रीय सँडविचेस प्रोव्हाइड करणारी किंवा सँडविचेस उपलब्ध करून देणारी ही मोठी संस्था आहे, व्यवस्थापन आहे. आता इथे काय होतं बघा की मार्केटिंग मिक्स किंवा विपणन मिश्राच्या सर्व इतर निर्णयांना हे प्रोडक्ट किंवा उत्पादन जबाबदार असतं. आणि म्हणून फिलिप कोटलर सर जे मार्केटिंग गुरु आहेत, ते असं म्हणतात की अशी कोणतीही गोष्ट जी ग्राहकाची गरज किंवा इच्छा, म्हणजे नीड ऑर डिमांड, ओके, गरज किंवा इच्छा पूर्ण करते, त्याला आपण इथे उत्पादन असं म्हणणार आहोत. आता इथे जेव्हा आपण उत्पादन मिश्र किंवा उत्पादनाच्या तपशिलात शिरणार आहोत, तेव्हा इथे तुम्हाला ज्या चित्रामध्ये सबवे दिसत आहे किंवा सबवेचे एक फोटोग्राफ दिसत आहे, हा जो ब्रँड आहे किंवा ही जी कंपनी आहे
ती वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस पूर्ण जगभर वितरित करते. कशी करते हो? कुठल्या प्रकारे प्रणाली ही त्यांची उपलब्ध असते? फ्रँचायझिंग पद्धतीने किंवा ते आपले पार्टनर शोधतात आणि त्या पार्टनर्सना ते ट्रेनिंग देतात, की आमचं प्रॉडक्ट हे ग्राहकांपर्यंत तुम्ही पोहोचवा. आम्ही तुम्हाला मॅनेजमेंट कन्सल्टन्सी देतो. आमचा ब्रँड नेम वापरा, आमचं नाव वापरा, आमची प्रोसेस वापरा, आमचं संबंध संशोधन आम्ही तुम्हाला सांगतो, देतो आणि तुम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत हे उत्पादन पोहोचवा. जगभरात हजारो शाखा असणारी ही कंपनी जेव्हा भारतात आली तेव्हा त्यांनी काही फरक आपल्या उत्पादनात केले. आता हे फरक हे अतिशय प्रामुख्याचे आहेत. जर तुम्ही इथे बघितलं तर भारत हा व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन म्हणजेच शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही असला तरी काही टॅबूज किंवा आपण काही प्रकारची उत्पादनं ही सहजासहजी स्वीकारत नाही आणि त्यामुळे त्यांनी भर नक्कीच दिला की व्हेजी पॅटीज आपण इथे उपलब्ध करून देऊया. जर तुम्ही बघितलं असेल या चित्रामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड, फ्रेश व्हेजिटेबल्स अतिशय सुंदररित्या सजवून, कारण ही एक कला आहे. सँडविच तयार करणं सबवे म्हणतं की ही एक आमची कला आहे, ही आर्ट आहे आणि आमच्या सर्व एम्प्लॉईजना आम्ही ही कला शिकवतो आणि हे या उत्पादनामध्ये निश्चित अपेक्षित आहे. जर तुम्ही बघितलं तर जे अंतिम उत्पादनात अंतिम वस्तू जी आपल्या ग्राहकाला उपलब्ध करून दिलेली आहे ती मूर्त आहे, परंतु त्या मागची जी सेवा आहे, कारण तुम्हाला जर माहिती असेल या ब्रँडबद्दलची किंवा या कंपनीबद्दल तुम्ही जास्त अभ्यास केला असेल, कधी तुम्ही तिथे गेला असाल तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबियांना घेऊन, तर तुमच्या लक्षात येईल की हे सँडविच तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तयार करू शकता. म्हणजेच सबवे काय करतं बरं, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेड उपलब्ध करून देतं आणि या ब्रेडमध्ये असंख्य प्रकार उपलब्ध करून देतं, जिथे तुम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स ज्याला असं म्हणतो आपण किंवा ज्या वेगवेगळ्या कमी जास्त प्रमाणात घालायच्या वस्तू त्यांना सांगून आपण त्यांना निर्देशित करू, मग आपलं सँडविच हे ते एम्प्लॉईज आपल्याला देऊ शकतात. आणि हे तयार करण्याची कला, ते रॅप करण्याची कला सुद्धा ही सबवे त्यांच्या एम्प्लॉईजना शिकवतं. आता हे सगळं एकत्र मिळून हे वस्तू आणि सेवा असं उत्पादन झालेलं आहे आणि ही उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणजेच जेव्हा आपण उत्पादन मिश्राचा वापर करू अभ्यासासाठी किंवा विचार करू अभ्यासासाठी, जिथे आपण प्रॉडक्ट मिक्स असं म्हणणार आहोत त्याला, तर तिथे आपण फक्त आत्ताच्या वस्तू किंवा सेवा असं न म्हणता नवीन उत्पादन आहे, उत्पादन आणि त्यांची जीवनचक्र, जसं मानवी जीवनचक्र असतं तसं उत्पादनांचंही जीवनचक्र असतं. त्यामुळे इंट्रोडक्टरी, ग्रोथ, मॅच्युरिटी, डिक्लाइन असं ज्याला आपण म्हणतो, असं जीवनचक्र आपल्याला सुनिश्चित करता येतं की कुठल्या वस्तूची जीवनचक्रातली कुठली पायरी किंवा कुठला टप्पा हा चालू आहे. त्याप्रमाणे विपणनाचे विविध प्रकार हे पुढे येतात. तिसरा घटक ह्याच्यातला प्रॉडक्ट मिक्स मधला किंवा उत्पादन मिश्रातला जर बघितला तर तिसरा घटक अतिशय महत्वाचा आहे आणि फार उपयोगी पडणारा आहे व्यवस्थापनाला, आणि तो म्हणजे क्वालिटी किंवा गुणवत्ता. आता ही गुणवत्ता कशी टिकवून ठेवावी या संदर्भात मोठमोठ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या थिअरीज मांडलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा अभ्यास आपण जरूर ब्लॉक नंबर 2च्या अभ्यासात करूया. ब्रँड नेम कसं ठेवायचं, सबवे किंवा मॅकडॉनल्ड्स किंवा अगदी सोपं निरमा, या सगळ्या गोष्टींचं, पार्लेजी, हे कसं नाव ठरवतात? ते फॅमिली नेम आहे म्हणजे कौटुंबिक नाव आहे का एखादं मूव्ह किंवा फिक्सेड अशा प्रकारचं उपयोग सांगणारं, वस्तूचा उपयोग सांगणारं नाव आहे, ब्रँड नेम आहे. या सगळ्याचाही अभ्यास आपण उत्पादन मिश्रामध्ये
जरूर करणार आहोत. चला पुढे जाऊया. दुसरा मूलभूत घटक जो विपणन मिश्रणामध्ये किंवा विपणन मिश्रामध्ये समाविष्ट केला जातो तो आहे किंमत निर्धारण. किंमत म्हणजे ग्राहकाला द्यावे लागणारे मूल्य किंवा थोडक्यात ग्राहकाला द्यावा लागणारा पैसा. एखादं विपणन साधन अतिशय प्रभावी होण्यासाठी किंमत ही माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ग्राहकाला किंमत ही अट्रॅक्ट करते किंवा रिपेल करते, आकर्षित करते किंवा वस्तू आणि सेवांपासून लांब नेते. त्यामुळे उत्पादनाची किंमत ही वाजवी असणं हे आवश्यक ठरतं. जेव्हा आपण त्या वस्तूच्या किंवा सेवेच्या उत्पादकाकडे किंवा निर्मात्याकडे बघतो तेव्हा त्याला झालेला खर्च, त्याचे घटक किंवा नफ्याचे जे मार्जिन असतं ते किंवा वेगवेगळ्या किमतीवर वेगवेगळ्या गुणवत्तेच्या वस्तू विकण्याचा त्याचा हातखंडा, ह्या सगळ्यावर विक्रीची किंमत ही अवलंबून असते. योग्य विक्रीची संकल्पना हा एक मोठाच अभ्यासाचा घटक आपण ब्लॉक 3 मध्ये बघणार आहोत. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नफा. तसं बघायला गेलं तर नफा हा फक्त व्यापारासाठी नाही, नफा बऱ्याच बाबतीत किंवा ज्याला मूल्य असं म्हणतो, व्हॅल्यू ज्याला असं म्हणतो, ती व्हॅल्यू ही किंवा मूल्य हे समाजाच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचं ठरतं. कारण काही बाजारपेठांमध्ये प्राइस ही सुनिश्चित केली जाते सरकारकडून. काही वस्तूंची किंमत ही सरकार सुनिश्चित करतं आणि त्याचमुळे विविध घटक ह्या किंमत निर्धारणावर सतत इम्पॅक्ट करत असतात किंवा त्याला बदलत असतात आणि ते अभ्यासाला अतिशय महत्वाचे ठरतात. जर तुम्ही या चित्रात बघितलं तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या किमती दिसतील सबवेच्या सँडविचच्या प्रोडक्ट्सच्या. जसं की त्याच्या आकारावर अवलंबून आहे, सँडविचच्या आकारावर अवलंबून आहे त्याची किंमत. 15 सेंटीमीटर असेल किंवा 6 इंचेसचं सँडविच असेल तर 175 रुपये. 12 इंचेसचं मोठं फूट लॉंग सँडविच असेल तर 320 रुपये. आता हे बघा, जर तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी समाविष्ट केल्या जसं की वेफर्स आहेत किंवा एखादं कोल्ड ड्रिंक आहे, सॉफ्ट ड्रिंक आहे, तर ह्या सगळ्या किंवा एखादी कुकी आहे त्याला त्यांनी कॉम्बो असं नाव दिलंय. अर्थातच ह्या घटकांचा किंमत निर्धारणावर फार फरक पडतो आणि हे घटकच किंमत ही निर्धारित करतात. जसं 3 किंवा 4 घटक आता एकत्र आलेले दिसत आहेत आपल्याला कॉर्न आणि पीजच्या कॉम्बो ऑफरमध्ये. जसं एक सँडविच आहे, एक लेसचं पॅकेट आहे आणि शिवाय ड्यूचा ग्लास आहे. तर हे संबंध एकत्र मिश्रण जर तुम्ही बघितलं तर 15 सेंटीमीटर किंवा 6 इंच किंवा 12 इंचच्या सँडविचपेक्षा त्याची किंमत ही वेगळी आहे. आता 15 सेंटीमीटर किंवा 6 इंचच्या सँडविच बरोबर या गोष्टी समाविष्ट झालेल्या असल्यामुळे त्याचा एक पूर्ण पॅकेज नावाचा जो प्रकार आहे किंवा एकत्रितरित्या त्याचे मूल्य ग्राहकाला द्यावे लागेल. परंतु जर त्यांनी वेगवेगळ्या या गोष्टी खरेदी केल्या तर निश्चितच त्यांची पूर्ण किंमत ही वाढत असते. त्यामुळे हा नफा किंवा याची व्हॅल्यू ही ग्राहकासाठीही आहे, व्यापारासाठीही आहे आणि जसं म्हणलं तसं सरकारला याच्यातून टॅक्सेस मिळतात म्हणून सरकारसाठीही आहे आणि त्याचा उपयोग समाजाला होतो म्हणून आपल्याला समाजाचा विचार करणंही इथे निश्चित आवश्यक ठरतं. आता जेव्हा किंमत निर्धारण करतोय आपण किंवा किंमत निर्धारित करतोय आपण इथे, ज्याला आपण प्राइस मिक्स असं म्हणतो, तर तिथे काही मूलभूत गोष्टी आपण डोक्यात ठेवणार आहोत की त्याचं लक्ष्य काय आहे किंवा त्याचा हेतू. ओके, मुख्य म्हणजे नेमका काय आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर विस्तार, व्यवसाय वृद्धी किंवा व्यवसाय वाढ हे हेतू आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. योग्य किंमत ही नेहमीच व्यवसायाच्या यशातील सगळ्यात मोठा घटक असते आणि तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का हो
किंमत हा असा एकच मूलभूत घटक आहे पूर्ण मार्केटिंग मिक्सचा किंवा विपणन मिश्राचा, की जो आपल्याला नफा देतोय. बाकी सर्व पीज किंवा ज्याला बाकी सर्व विपणनाचे घटक ज्याला म्हणतो, ते सगळे आपल्याला खर्चात पाडतात. परंतु फक्त हा एकच घटक असा आहे, किंमत, ज्याच्याने आपल्याला नफा मिळणार आहे. तर ज्याला रेव्हेन्यू जनरेशन असं आपण म्हणतो. त्याचमुळे किंमत हा हा अतिशय सेन्सिटिव्ह प्रकार आहे किंवा अतिशय स्पर्धात्मक लाभ मिळण्यासाठी किमतीचा हा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग करून घेता येतो. जेव्हा किंमत ही व्यवसायाचे स्वरूप, स्पर्धा, उत्पादनाची मागणी किंवा सरकारी नियम ह्यांच्यावर अवलंबून असते आणि त्यामुळेच ती खूप वेळा बदलत राहते. असंही होऊ शकतं, की 2 वेगवेगळे ग्राहक एकाच सेवेसाठी एकाच वेळी 2 वेगवेगळ्या किमती देत आहेत. आता ह्या सगळ्याचा अभ्यास आपण तपशिलात करूच, पण छोटंसं उदाहरण आत्ता देते. आणि ते उदाहरण आहे एव्हिएशन इंडस्ट्री म्हणजेच एअर ट्रॅव्हलचं. जर आपण हवाई यात्रा करत असाल आणि जर तुम्ही तुमचं तिकीट 3 महिने आधी जर नक्की केलं असेल, बुक केलं असेल, तर तुम्हाला सगळ्यात कमी किंमत द्यावी लागते ना. परंतु तेच तिकीट जर विमान उड्डाणाच्या काही मिनिटं आधी खरेदी केलं, तर सगळ्यात जास्त किंमत आपल्याला त्याची ही द्यावी लागते. आणि ह्याला डिस्क्रिमिनंट प्राइसिंग असं म्हणतात. आता ही एकच व्यूहरचना आहे का हो? नाही. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज किंवा व्यूहरचना आपण जरूर बघू शकतो आणि त्याची कॅल्क्युलेशन्स किंवा त्याची गणिती मांडणी जी आहे तीही आपण पुढच्या भागांमध्ये नक्की बघणार आहोत. चला तर मग थोडं पुढे जाऊया. इथे तुम्ही बघाल तर किमतीला आपण वेगवेगळी नावं देऊ शकतो. जसं एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण फी भरतो किंवा एखादा पिक्चर बघायला गेलो तर आपण तिथे तिकीट काढतो. जर एखादा टोल आपण म्हणजे रोडवरून आपण जात असू, रस्त्यावरून जात असू, तर तिथे आपण टोल चार्जेस भरतो. जर मी माझ्या आयुष्यासाठी विमा खरेदी करणार असेल तर मला प्रीमियम भरावा लागतो. जर मला हाऊसिंग लोन हवं असेल तर मला व्याज भरावं लागतं किंवा गृहकर्ज ज्याला असं म्हणतो. सो गृहकर्जासाठी मला व्याज भरावं लागतं. सो प्राइस ही वेगवेगळ्या स्वरूपात मांडली जाते आणि त्याची विविध नावं आहेत. आता इथे मूळ हेतू हा महत्तम नफा किंवा अधिकाधिक विक्री किंवा बाजार हिस्सा मिळवण्याची स्पर्धा, त्या हिस्सामध्ये होणारी वाढ किंवा स्पर्धेशी टक्कर देणं, सर्व्हायव्हल आणि ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, या सगळ्यांचा समावेश होतो. ज्यावेळी एखादं उत्पादन किंवा सेवा किंवा उत्पाद हे नवीन असतं, त्याची ओळख झालेली नसते, विकास हा व्हायचा असतो, त्यावेळेची किंमत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने ही मांडली जाते आणि निर्धारित केली जाते. आपण जर तिसरा मूलभूत घटक बघितलात वितरण मिश्रणातला, तर तो आहे विपणन मिश्रणातला, तो आहे वितरण. जेव्हा आपण वितरणाबद्दल बोलतो, भौतिक वितरण हे अतिशय महत्वाचं आहे वस्तूंबद्दल. कारण आजच्या या जगात काय होतं, की कंपनीचं प्रोडक्शन युनिट म्हणजेच कारखाना हा एका देशामध्ये आणि ग्राहक दुसऱ्या देशामध्ये असं सुद्धा होऊ शकतं. आणि त्याचमुळे वस्तू ही जलदरित्या अतिशय सोप्या पद्धतीने उपलब्ध असणं हे महत्वाचं ठरतं. आणि म्हणून वितरणामध्ये नवीन नवीन वस्तू, सेवा ह्या समाविष्ट होतात. जर तुम्ही इथे सबवे बघितलं तर हा ब्रँड फ्रँचायझी या मॉडेलवर नक्कीच अवलंबून आहे. यामध्ये गोदाम, वाहतूक या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आता उत्पादक, मध्यस्थ, ग्राहक किंवा दलाल, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, कमिशन एजंट किंवा आता तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये जर बघितलं तर 4 पद्धतीचे इथे साखळी आपण वर्गीकरण करू शकतो आणि तिथे आपण
ही जी साखळी आहे तिथे उत्पादक, मध्यस्थ किंवा दलाल ज्याला म्हणतात, किंवा घाऊक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेता आणि मग ग्राहक, अशी सुद्धा मांडणी इथे आपल्याला करता येते. आता जर आपण पुढे गेलो तर इथे या स्लाइडवर मी काही उदाहरणं दिलेली आहेत. जसं तुम्ही बघाल तर उत्पादक ते ग्राहक ही डायरेक्ट चेन आहे किंवा डायरेक्ट सप्लाय आहे, जी बाटासारखी कंपनी ही आपल्याला उपलब्ध करून देते. विजय सेल्स सारखे प्रायव्हेट रिटेलर्स किंवा उत्पादक ते ग्राहक अशी चेन आपल्याला दिसू शकते. उत्पादक घाऊक विक्रेता म्हणजे होलसेलर, रिटेलर आणि ग्राहक ही कोलगेट टूथपेस्ट सारख्या उत्पादनांमध्ये आपल्याला नक्की दिसते. आणि कमिशन एजंटचा उपयोग हा LIC सारख्या विमा कंपन्या खूपच चांगला करून घेतात. आता ही वितरण साखळी आपल्याला किंमत, उत्पादनाचं स्वरूप, पतप्रतिष्ठा म्हणजे ब्रँड इमेज ज्याला म्हणतात, स्पर्धा किंवा बाजाराशी निगडीत असलेले घटक किंवा कायदेशीर अडथळे किंवा कायदेशीर नियम म्हणजे ज्याला म्हटलं जातं, किंवा वित्तीय संरचना, पूर्ण इकॉनॉमी भारताची, या सगळ्यावर अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आजकालचा जो घटक आहे तो आहे ई-मार्केटिंग आणि 24x7 वितरण प्रणाली. म्हणजे ग्राहक हा कधीही तुमचं उत्पादन हे मागवू शकतो किंवा विकत घेऊ शकतो. आणि म्हणूनच जलदरित्या किंवा कमीत कमी वेळात आपली वस्तू किंवा सेवा हे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणं ते महत्वाचं ठरतं. पुढे जाऊया. चौथा मूलभूत घटक जो आहे विपणन मिश्रातला तो आहे वितरण वृद्धी किंवा प्रमोशन. आता इथे विपणन संदेश वहन होत असतं आणि त्यामुळे आपल्याला निष्ठावान ग्राहक तयार करून त्यांना प्रभावित करायचं काम हे इथे प्रमोशन करत असतं. आता जेव्हा आपण वृद्धी मिश्रणाचे किंवा वृद्धीचे घटक बघतो तेव्हा कंपनीची सार्वजनिक प्रतिमा ही महत्वाची ठरते, ज्याला ब्रँड इमेज असं म्हणतो. जसं आपण टाटा कन्सल्टन्सी आहे, ताज हॉटेल्स आहेत, आता एअर इंडिया आहे. तर या सगळ्यांमध्ये सामाजिक प्रभाव हा या कंपनीचा अतिशय मोठा आहे. वेगवेगळ्या कंपन्या असा त्यांचा उपयोग हा समाजाला करून देत असतात, वेगवेगळ्या घटकांना करून देत असतात. जसं शेल सारखी कंपनी आहे जी आपल्या पेट्रोल पंपावर दिव्यांगजनांना नोकरी उपलब्ध करून देते आणि ग्राहकांनाही त्याची जाणीव करून देते की आम्ही अशा पद्धतीने काम करतोय, जरूर त्याचा फायदा घ्या. जर तुम्ही या चित्रात बघितलं असेल तर सबवेनी पूर्ण भारतीय रूप दिलंय सँडविचला. इथे मुघलाई ट्विस्ट वा आहे ना मजा. परंतु त्याची माहिती ग्राहकापर्यंत पोचून त्याच्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं हे वृद्धीचे कार्य आहे. आणि वितरण वृद्धीमध्ये आपल्याला काय काय कळतं बघा. किंमत कळू शकते किंवा त्या वस्तूची किंवा सेवेची संपूर्ण माहिती ही आपल्याला कळू शकते, त्याची वैशिष्ट्ये कळू शकतात, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स कळू शकतात, त्यांचा दर्जा, क्वालिटी कळू शकते. आणि जर तुम्ही बघितलं काही एकावर एक कॉम्बो अशा ऑफर्स असतील किंवा प्रसिद्धी माध्यमांमार्फत तुम्हाला त्याच्याबद्दलची काही डिस्काउंट कुपन्स मिळणार असतील तर ह्या सगळ्याची जबाबदारी ही वितरण वृद्धीवर येत असते. आता वितरण वृद्धीमध्ये वैयक्तिक विक्रय वृद्धी म्हणजे प्रमोशन किंवा पर्सनल सेलिंग या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. द सूट किंवा कूपन किंवा वेगवेगळ्या स्पर्धा, स्लोगन कॉम्पिटिशन्स किंवा फ्री सॅम्पल ज्याला मोफत नमुना वितरण असं म्हणतात, तर ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आपण समावेश करून घेतो. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर एकावर एक अशी ऑफर बोलली जाते है ना, बाय 1 गेट 1 फ्री. आता फूट लॉंग ही जी कन्सेप्ट आहे सबवेची ही पूर्ण युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये अतिशय यशस्वी अशी पद्धत आहे. मोठ्याच्या मोठं सँडविच, कारण त्यांच्याकडे भरपूर खाणारी व्यक्ती असू शकते. आपल्याकडे फूट लॉंग सँडविच म्हणजे 12 इंची सँडविच एकट्या माणसाने खाण्याची थोडीशी प्रवृत्ती कमी असल्यामुळे
नवीन नवीन पदार्थ ते नक्की घेऊन येतात. आता होतं कसं, की इथे जेव्हा आपण अ, एक मिनिट हां. ऑफर्स आहेत. तर ह्या सगळ्याची जाणीव ही ग्राहकाला करून देणं आणि काही सवलती देणं किंवा त्यांना आकर्षित करणं, त्यांना टेम्प्टेशन देणं, की या आणि आमची वस्तू खरेदी करा आणि आम्ही तुम्हाला सगळ्यात चांगला अ, हा हे प्रॉडक्ट हे उपलब्ध करून देऊ. ह्या सगळ्याची जबाबदारी, ह्या सगळ्याचा विकास हे वितरण वृत्तीमध्ये नक्की केला जातो. आता हे झालं वस्तूंपर्यंत. जसं मी आधी म्हटलं होतं, की जेरॉम मॅकार्थी सरांनी ह्या 4 मूलभूत घटकांचा प्रकर्षाने अभ्यास केला. पुढचे 3 जे आहेत, ते सेवेशी संबंधित आहेत आणि हे बूम्स आणि बिटनरनी दिलेल्या सेवा संदर्भातील गोष्टी आहेत. आता ह्या कुठल्या आहेत? तर पहिली आहे व्यक्ती किंवा पीपल, दुसरी आहे प्रक्रिया आणि तिसरी आहे भौतिक पर्यावरण म्हणजे फिजिकल एव्हिडन्स. चला तर बघूया पहिली व्यक्ती. पी फॉर पीपल म्हणजे व्यक्ती हा 5वा किंवा मूलभूत घटक आहे सेवा मिश्रणाचा. आता सेवा मिश्रणामध्ये काय काय बरं येतं? सगळे कामगार किंवा आपले जे सगळे एम्प्लॉईज आहेत ते इथे येतात. सगळ्यात महत्त्वाचे तर ग्राहक आहेत, म्हणजे ग्राहकांचा सहभाग इथे महत्त्वाचा ठरतो. भागधारक आहेत, आपले सप्लायर आहेत, आपले डिस्ट्रिब्युटर आहेत, आपले फ्रँचायझी आहेत. हे व्यवस्थापनाला या सगळ्यांची काळजी ही घ्यावीच लागते आणि त्या सगळ्यांच्या विचारानुसारच ही मांडणी जी वितरण वृद्धी असो किंवा वितरण असो किंवा अ, किंमत असो, या सगळ्याचा विचार हा केला जातो जेव्हा व्यक्ती विशेष हे त्यांच्या लक्षात येतं. आता इथे ग्राहक आणि लोक असं 2 गोष्टींचा समावेश केलेला आहे स्लाइडवर. ग्राहक म्हणजे जो कन्झ्युमर आहे, जो आपली वस्तू विकत घेणार आहे, जो सेवा आपली विकत घेत आहोत, त्याला आपण ग्राहक म्हणतो. परंतु ग्राहक नसलेले असे कितीतरी लोक आहेत, जे ग्राहक आपले बनू शकतात, होऊ शकतात आणि म्हणूनच सर्वसामान्य पब्लिक किंवा लोक यांनाही जागृत करण्याचं काम आणि त्यांचा विचार करून आपले संबंध हे विपणन मिश्र तयार करण्याचं काम हे केलं जातं आणि म्हणूनच अतिशय मोठ्या प्रमाणावर संशोधनाची इथे गरज पडते. जर आपण पुढची पातळी बघितली किंवा पुढचा मूलभूत घटक बघितला तर हा 6वा घटक येतो प्रक्रिया किंवा प्रोसेसचा. आता इथे काय बरं दिसतं आपल्याला जर आपण बघितलं तर एखादा ग्राहक काय पद्धतीने वस्तू किंवा सेवा विकत घेतो किंवा ती कशी तयार करतो याचं संक्षेपाने उदाहरण इथे आपल्याला देता येईल सबवे संदर्भातलं. उजव्या हाताच्या चित्रामध्ये तुम्हाला असं दिसतंय की हाऊ टू मेक युअर ओन सँडविच. तुम्ही तुमचं सँडविच कसं तयार करू शकता त्याचे स्टेप्स सगळ्या सबवेच्या आउटलेट्समध्ये किंवा त्यांच्या पद्धतीमध्ये हे इन्क्लूड किंवा समाविष्ट केलेलं असतं. आता काय काय म्हणतात ते? एक तर तुम्ही सबवे घ्या, रॅप घ्या, काय काय घेणार आहात तुम्ही? अच्छा, आम्ही ना तुम्हाला वेगवेगळे ब्रेड इथे उपलब्ध करून देतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ब्रेड आम्ही आमच्या इथेच तयार करतो. त्यामुळे तुम्हाला फ्रेश ब्रेड रोजचा रोज आणि त्यातही वेगवेगळ्या व्हरायटी जसं मल्टीग्रेन आहे किंवा नो त्याच्यातही वेगवेगळ्या पद्धतीचे व्हरायटी किंवा उपलब्ध आहेत ऑप्शन्स आपल्याला. आता हे झालं व्हरायटीबद्दल. आता त्यात तुमचा ब्रेड जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर किती मोठं सँडविच तुम्ही खाणार आहात तेही इथे तुम्हाला दिसून येईल. म्हणजे 6 इंची खाणार आहात का फूट लॉंग खाणार आहात ते सुद्धा तुम्हाला इथे दिसू शकतं. ते तिसरी पातळी आहे ते आपल्याला समजून घेण्याची की आपण किती मोठं सँडविच हे ऑर्डर करणार आहोत. आपल्याला जास्तीचं चीज हवंय का? एनी एक्स्ट्राज आपल्याला त्याच्यात इन्क्लूड करायचे आहेत का? एनी पिकल्स याच्यात इन्क्लूड करायचे आहेत का? व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या भाज्या आणि कॉम्बिनेशन्स त्यांची ग्रिल करायचंय का? वेगवेगळे सॉसेस हवेत का? अजून काही हवंय का त्याच्याबरोबर जसं वेफर्स आहेत, कुकीज आहे किंवा साईड्स हव्यात का? तर ह्या सगळ्याच्या स्टेप वाईज किंवा
पायऱ्या पायऱ्यांनुसार हे ऑर्डर देण्याचं काम हे सभ्यत केलं जातं आणि ही प्रोसेस ही सर्व ग्राहकांना माहिती देण्यासाठी त्यांच्या आउटलेटमध्ये उपलब्ध असते. त्यामुळेच ग्राहकाला जागृत करून व्यवसाय प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि ही एक प्रक्रिया साखळी ही नेहमी बघितली जाते. आता ही प्रक्रिया साखळी आणि त्याची गुणवत्ता कशी काय निर्धारित करता तो? तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातल्या 2 मी इथे मांडल्या आहेत. एक आहे ती बेंचमार्किंग. जगात कुठेही, कुठल्याही व्यवसायामध्ये एखादी कंपनी एखादी गोष्ट अतिशय चांगली करत असेल, व्यवस्थित योग्य पद्धतीने करत असेल, असलेल्या सर्व रिसोर्सेसचं किंवा असलेल्या सर्व गोष्टींचा व्यवस्थित उपयोग करून ग्राहकापर्यंत पोहोचत असेल, तर ते आपण आपल्या व्यवसायात वापरू शकतो का हो? याचा विचार बेंचमार्किंगमध्ये करता येतो. आता या बेंचमार्किंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा आपण प्रोसेस मिक्स बघू त्यावेळी किंवा प्रक्रिया मिश्र बघू त्यावेळी आपण त्याचा वापर नक्की करू. दुसरी प्रक्रिया जी आहे, दुसरी पद्धत जी आहे ती आहे ब्लूप्रिंट. प्रत्येक व्यवसायात अशा काही गोष्टी असतात ज्या ग्राहकांच्या समोर होतात आणि काही ग्राहकांच्या समोर होत नाही, ज्याला आपण बॅक ऑफिस म्हणतो किंवा ज्या ग्राहकांच्या समोर अजिबात मांडल्या जात नाहीत. तर कुठली प्रक्रिया ग्राहकांच्या समोर होईल, कुठल्या प्रक्रियेमध्ये ग्राहक आणि विक्रेता यांची संभाषणं होतील किंवा फ्रंटलाईन ऑफिसर आणि कस्टमर यांमध्ये सुसंवाद साधला जाईल आणि कुठल्या कामाची जबाबदारी कोण घेणार, या सगळ्यांचं चित्र किंवा या सगळ्याचा फ्लो चार्ट हा आपल्याला आधीच तयार करून ठेवावा लागतो. आणि ह्या प्रक्रियेला आपण ब्लू प्रिंटिंग असं म्हणतो. आता ही ब्लू प्रिंटिंगची किंवा ह्या पद्धतीचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपण पुढच्या भागात नक्की बघूया. 7वा घटक जो आहे सेवेसंदर्भात तो आहे भौतिक पर्यावरण किंवा फिजिकल एव्हिडन्स. जेव्हा आपण ह्या आउटलेटमध्ये जातो किंवा या एखाद्या कंपनीच्या वस्तू पुरवणाऱ्या भागात जातो, तिथे आपल्याला अमूर्त सेवा पुरवताना लागणाऱ्या मूर्त गोष्टी या विशेष संदर्भात आकर्षित करतात. यामुळे कुतूहल निर्मिती होते, क्युरिओसिटी होते. एखादी वस्तू आपल्याला नुसती दिसली तर त्या संदर्भातील जाणीव जास्त करून घेण्यासाठी आपण त्याची माहिती घेतो. निव्वळ तेवढंच नाही तर जसं मी आधी म्हणलं तसं लाईट, सुगंध म्हणजे प्रकाश, सुगंध आणि आजूबाजूच्या वस्तू या सगळ्यांचा उपयोग करून एक वातावरण निर्मिती ही सेवांसाठी अपेक्षित असते. आणि ह्यामुळे होतं काय सुविधा आपण कशा प्रतीच्या सुविधा आपण पुरवणार आहोत ग्राहकाला, याची ग्राहकाला थोडीशी चुणूक मिळते. त्यांना समजतं की ह्या पद्धतीच्या सेवेसाठी आपल्याला साधारण किती किंमत द्यावी लागणार आहे, किती वेळ लागणार आहे आणि कशा पद्धतीची सेवा आपल्याला नक्की मिळेल. म्हणजेच एक प्रकारची शाश्वती ही ग्राहकाला मिळत असते. आणि म्हणून ह्या सगळ्याचा अभ्यास आपण फिजिकल एव्हिडन्स म्हणजेच भौतिक पर्यावरण या मूलभूत घटकामध्ये नक्की करणार आहोत. आता जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतोय तेव्हा असं लक्षात घ्या की हे सगळे मूलभूत घटक एकत्रितरित्या विचार करून किंवा एकत्रित करून मग त्याच्यावरती आपल्याला विपणन हे तयार करावे लागते किंवा पूर्ण त्याची प्रक्रिया, त्याचा फ्लो हा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि म्हणून मार्केटिंग मिक्सचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा टार्गेट कस्टमर म्हणजे जो आपल्याला ध्येय ग्राहक आहे त्याचा विचार करून, त्याच्याबद्दल संशोधन करून, त्याचा एक असा छोटासा समूह तयार करून आपल्यासाठी इमॅजिनरी ग्रुप ज्याला म्हणतो, आणि मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागतं. जसं प्रोडक्ट आहे, प्राइसिंग आहे, प्रमोशन आहे, फिजिकल डिस्ट्रीब्युशन आहे, ह्या सगळ्याला आपण मार्केटिंग मिक्स असं म्हणतो. या भागात आपण इथेच थांबूया. तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आणि पूर्ण ब्लॉगची आम्हाला माहिती द्या. तुम्हाला आणखीन एखाद्या विषयावर जास्तीत जास्त माहिती करून घेण्यासाठी जरूर कमेंट करा, सांगा आम्हाला, आमच्यापर्यंत पोहोचवा तुमचे अभिप्राय. आणि जेव्हा तुम्ही बाजारात जाल पुढच्या वेळी तेव्हा जरूर बघा
की हे 7 मूलभूत घटक आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक वेळी ते आपला खरेदी निर्णय कसे बदलत असतात. कारण होतं काय, की जेव्हा आपण हा खरेदी निर्णय घेतो किंवा जेव्हा आपण ग्राहक असतो, तेव्हा त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि जेव्हा आपण विक्रेता किंवा व्यवस्थापनाचा भाग असतो, तेव्हा ह्याच सगळ्या गोष्टींचा आपल्याला वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घ्यावा लागतो. जिथे आपण नफावृद्धी किंवा अ, प्रतिमा जी आहे कंपनीची, सार्वजनिक प्रतिमा, त्याबद्दल आपल्याला जास्त विचार करावा लागतो. त्यामुळे पुन्हा किंवा जेव्हा नेक्स्ट टाईम तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा बाजारात जाल, तेव्हा नक्की बघा, की तुम्हाला कुठल्या सेवा आणि कुठल्या वस्तू या जास्त आकर्षित करतात. कारण तिथे हे स्पर्धात्मक युग आहे. एकाच वेळी आपल्याला खूप एकसारख्या वस्तू आणि सेवा ह्या उपलब्ध असतात. आणि आजचा ग्राहक हा अतिशय जागरूक आणि अतिशय धुरंधर झालेला आहे. ज्याला माहिती ही अपेक्षित असते आणि सगळ्यात चांगली सेवा किंवा वस्तू ही अपेक्षित असते. त्याला वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय वस्तू आणि सेवांचं ज्ञान असतं. तो जाणून घेतो, की काय त्याला नेमकं हवंय आणि म्हणूनच आपल्या ग्राहकाला नेमकं काय हवंय, त्याच्यावर आपण विचार करणं आणि त्याच्यावर आपल्या पूर्ण वितरणाचं किंवा विपणनाचं मिश्र हे आधारित करणं, हे आपल्याला एक मोठं चॅलेंज किंवा आव्हान ठरतं. याबरोबरच आपण इथे ह्या भागात थांबूया. पुढच्या भागात आपण वि विपणनाचे पर्यावरण किंवा मार्केटिंग एन्व्हायर्नमेंटचा जास्तीत जास्त अभ्यास करूया. हे आपल्या दुसऱ्या धड्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या ब्लॉकच्या पहिल्या धड्याची इथे समाप्ती होते. धन्यवाद.